मध्ये फार मोठा सेटबॅक महाविकास आघाडीला बसलेला आहे. त्यात तुम्ही स्वतः माजी मुख्यमंत्री आहात, तुम्हालाही पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. या पराभवाचं नेमकं विश्लेषण तुम्ही काय कराल? आता मला सर्वांना बसून इथे विश्लेषण करावं लागेल. एकदम ताबडतोब रिॲक्शन देणं काही योग्य होणार नाही. राज्यातल्या सर्व सहकाऱ्यांशी बोलावं लागेल आणि निश्चितपणे काय झालं, बरेचसे तर्कवितर्क आहेत. त्यामुळे एकदम त्यावर भाष्य करणं, टिप्पणी करणं, कारण सांगणं हे काही योग्य होणार नाही. 6 महिन्यापूर्वी लोकसभा निवडणूक झाल्या, त्याच्यात घवघवीत एवढं यश मिळालं आणि त्याच्यानंतर 6 महिन्यात असं काय झालं की इतके पिछेहाट झाली? तेच त्याचं विश्लेषण करायचं ना. काही लोकांचं म्हणणं आहे की आम्ही काय रिलॅक्स झालो का, आम्ही काही लोकांना गृहीत धरलं का, असं बिलकुल काय झालं नाही. कधीही कुणीही राजकीय कार्यकर्ता जनतेला गृहीत धरत नाही. रणनीतीचा फरक असू शकतो. कुणी कधी सुरुवात केली, कुणी कधी सुरुवात केली, तिकिटाची लवकर जाहीर करायला पाहिजे होती, ही फार रणनीतीचा भाग आहे. पण आम्ही बिलकुल मतदारांना गृहीत धरलं नाही. हरियाणाचा निकाल थोडासा निगेटिव्ह गेला, ही गोष्ट खरी आहे. आणि जे महायुती पूर्णपणे डिमोरलाइज झाली होती, त्यांना थोडंसं आशेचा किरण तयार झाला आणि त्या लोकांनी असं कसं घडलं हरियाणामध्ये याची चिंता आम्ही करायला सुरुवात केली. पण नंतर काही दिवसानंतर तो हरियाणा इफेक्ट संपला. लाडकी बहीण इफेक्ट वगैरे पुढे झाला. त्यामुळे तो विश्लेषण करावं लागेल. महाविकास आघाडीने जातीपातीचं थोडंसं राजकारण केलं, त्याच्यानंतर जरांगे फॅक्टर आणि तिसरी गोष्ट लाडकी बहीण योजना, या सगळ्यांचा मिळून फायदा महायुतीला मिळाला. असं महाविकास आघाडीने जातीपातीचं राजकारण बिलकुल केलं नाही. पण हे काय की आपण उमेदवार निवडताना या गोष्टींचा विचार करतो, प्रत्येक पक्ष करतो. त्यामुळे आम्ही राज्यभर काहीतरी ठरवून जातीपातीचं राजकारण केले, बिलकुल खरं नाही. अच्छा. मराठा आंदोलनाचा महाविकास आघाडीचा थेट काही संबंध नव्हता. मराठा आंदोलकांनी काही भूमिका घेतली, पुन्हा माघार घेतली. त्यांच्या त्या दडसोड वृत्तीमुळे मला वाटतं त्यांचा काही फार प्रभाव पडला नाही. अच्छा. पण एक गोष्ट नक्की आहे की भाजपच्या नेत्यांच्याकडून राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी, आदिवासी विरुद्ध धनगर, पुन्हा हिंदू दलित विरुद्ध बुद्धिस्ट दलित असे विभाजन करायचा प्रयत्न हे राज्याच्या भविष्याकरता चांगलं नाही. असं राज्यामध्ये कधीही नव्हतं. आपण जे सौधार्याचं वातावरण होतं ते कुठेतरी बिघडलेली वस्तुस्थिती आहे. काँग्रेस आणि भाजप हे राष्ट्रीय पक्ष आहेत. एका बाजूला भाजपला केंद्रातून बॅकअप होता. नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरींसारखे नेते महाराष्ट्रभर सभा घेत होते. काँग्रेसला हा बॅकअप कमी पडला का? बघा, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेजी आणि दुय्यम लेवलचे नेते हे सगळे प्रचारात होते. माझ्या प्रचारामध्ये सचिन पायलट आले होते, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री. माझ्या प्रचारामध्ये ऑब्झर्वर म्हणून छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री TS सिंगदेव आले होते. प्रियंकाजी, राहुलजींनी सभा घेतल्या. आता त्यामुळं 2019च्या तुलनेमध्ये खूप चांगल्या प्रकारे सेंटरचं बॅकअप मिळालं असं मला वाटतं. वैयक्तिक तुमच्या लेवलला तुम्हाला वैयक्तिक माजी मुख्यमंत्री एक सेटबॅक किती बसलेला आहे या पराभवाचा? मोठा सेटबॅक आहे. माझी अपेक्षा असं होईल असं नव्हती. शेवटी मतदारांनी निर्णय घेतलाय, तो राज्यभरच्या मतदारांनी एका दिशेनं लाट होती का काय माहिती नाही. म्हणूनच बऱ्याच माझ्या सहकार्याने मला फोन करून सांगितलं की काहीतरी भानगड केलेली आहे. बरं, त्यात मी काही जाणार नाही. एकदम सगळं राज्यभर असं का झालं? बरोबर. म्हणजे जवळजवळ 30 ते 40 हजार मतही आधी पेटी टाकली होती, मग मोजणी सुरू झाली, असं वाटावं असा निकाल लागला. विदर्भामध्ये नाना पटोलेजी, विजय वडेट्टीवार किती त्यांचं मार्जिन होतं बघितलं आपण. सातारा जिल्ह्यातल्या थोडंसं निकालाच्या बाबतीत जर म्हटलं तर महायुतीचे 8च्या 8 उमेदवार निवडून आलेले आहेत आणि त्या सगळ्यांच्या मतांची जर रेंज बघितली 30, 35, 40 हजारच्या आसपास आहे. त्यावरनं आपण काय बोलू शकतो? तुम्ही करा की सगळ्यांची रेंज सारखी कशी आहे. बरं. पण एक धक्कादायक निकाल आहे की सगळ्या जागा आमच्या पडल्या की थोडंसं आमचं आपसातलं कोऑर्डिनेशन कमी पडलं. बरं. आम्ही महाविकास आघाडी म्हणून काम करायला कमी पडलो का, एकमेकाच्या मतदारसंघात जायला कमी पडलो का? मी कुठेही गेलो नाही, फक्त एका मतदारसंघात मी शेजारच्या मतदारसंघात गेलो. अच्छा. मी अडकून बसलो ती वस्तुस्थिती. बरं. पृथ्वीराज चव्हाण पुढं कराडच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात कशा पद्धतीने असतील? मी माझ्या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे, तुम्हाला काय सांगतो की मी
कुठल्याही पदावर नसलो तरी आज कराडकरांनी कराडच्या मतदारांना इतकं प्रचंड आशीर्वाद नाही दिला बरं. त्यामुळे मी इतकी पदं मला दिल्लीत काम करायची संधी मिळाली, केंद्रात मंत्री व्हायची संधी मिळाली, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पद मिळाले, हे सगळं कराडच्या मतदारांच्या आशीर्वादामुळे. बरं. आता का नाराज झाले, मी कुठं कमी पडलो याचं विश्लेषण मला करावं लागणार आहे, पण मी कुठल्याही पदावर नसलो तरी मी कराडकरांची सेवा करत राहणार आहे, त्यांच्याकरता समर्पित होणार. राजकीय क्षेत्रात प्रवाहित आपलं काम चालू राहणार. राजकीय क्षेत्रात नक्कीच काम करणार मी, त्यात एक पद असो नसो, पदाकरता नाही, बरोबर. पद मला भरपूर मिळालं. हे पद जे होतं की राजकीय वजन जे निर्माण झालेलं आहे बरोबर. त्याचा फायदा झाला असता म्हणून मी खरंजी उभा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.